बोलल्या जातात आणि आता काँग्रेसनं वरिष्ठांकडनं ती पण त्यांची नरेटिव्ह फैलवण्याचं मोठं काम आणि मोठी गोष्ट भाजप करत असते. त्यांचीच नरेटिव्ह ते फैलवत आहेत. बोलूच देत नाही सभागृहामध्ये. विरोधी पक्ष देखील कुठे बनवू देत आहेत. खालच्या आता काल वरच्या हाऊसमधले विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी रिटायर्ड झालेले, त्यांना निरोप दिलेला आहेत. आज त्यांचं पत्रक गेलं पाहिजे. उद्या हाऊस संपायच्या आधी वरच्या हाऊसचा विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी नेमला गेला पाहिजे. हा नियम आहे. आम्ही पण नियम जाणतो, पण सगळे नियम बाजूला आणि आमची दादागिरी एकत्र एका ठिकाणी आणि तुम्ही कोणीच काही बोलायचं नाही अशी भानगड आदरणीय देवेंद्र फडणवीस करतायत. त्यांची दादागिरी किती दिवस सहन करायची आहे बाबांनो? पक्ष फोडतायत, पक्ष तोडतायत, 10 शेड्यूलचा अपमान करतायत आणि त्या ठिकाणी सत्तेत बसतायत. मतं पण त्यांनी विकत घेतलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. मग देवेंद्र फडणवीस काहीही बोलतील. उद्धव ठाकरेंना माहिती आहे काय करायचं आहे. ते तसे सुज्ञ आहेत आणि अतिशय जमिनीवर राहणारा सालस आणि जनसामान्यांचा विचार करणारी व्यक्ती उद्धव ठाकरे आहे. मी ते अनुभवलेलं आहे. म्हणून त्यांना काय बोलायचं त्यांना बोलू द्यात. 25 वर्षाचा इतिहास, कोणी कोणाच्या पाठीत किती खंजीर खुपसलं, शिवसेना कशी वापरून घेतली आणि शिवसेना कशी तोडली, हे उद्धव साहेबांना जास्त चांगलं माहिती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.